राज्याच्या एकूण खर्चासाठी 6,12,293 रुपयांची तरतूद अर्थमंत्री अजित पवारांकडून अतिरिक्त अर्थसंकल्प सादर। 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणामध्ये 100% मदत देणार। 2,05,000 मुलींना या निर्णयाचा लाभ होईल, अजित पवारांची माहिती। प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अजित पवारांकडून घोषणा। 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल। अर्थमंत्री अजित पवारांकडून आई योजनेची घोषणा। या योजनेअंतर्गत महिला लघु उद्योजकांनी 15 लाखांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यात येणार। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांची मदत देणार। सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचे अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणार। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जाणार। जुलै 2024 पासून अंमलबजावणी होणार। अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा। तसंच संपूर्ण राज्यात ई-पंचनामा प्रणाली लागू केल्याची अजित पवारांची माहिती। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलवरील वॅट घटवला। पेट्रोल डिझेल 65 पैसे स्वस्त। मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये वॅट 24% 21%वर। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। यंदा पालखीचा 339वा सोहळा। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा। देहूनगरीमध्ये लाखो वारकऱ्यांनी घेतलं पालखीचं दर्शन। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी पालखीची खास दृश्य। संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला खासदार सुनेत्रा पवारांनी लावली हजेरी। यावेळी त्यांनी फुगडी खेळण्याचाही आनंद लुटला। पुणे ड्रग्ज प्रकरणी 3 ड्रग्ज पेडलर्सला पुणे पोलिसांकडून अटक। 3 आरोपींकडून ड्रग्ज जप्त। L3 बारवरती केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 13 जण अटकेत। पुण्याचा उडता पंजाब होत आहे। पुण्याचा ससून रुग्णालय ड्रग्ज विकण्याचा अड्डा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप। दौंड तालुक्यामधल्या पाटसमध्ये अष्टविनायक मार्गावरती 11 वर्षीय मुलाचा अपघातामध्ये मृत्यू। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अडवला मार्ग। मार्गावरती स्पीड ब्रेकर तयार करण्याची नागरिकांची मागणी। आज आणि उद्या शरद पवारांचा कोल्हापूर दौरा। उद्योजक शिरीष सप्रे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार। तर उद्या दिवंगत आमदार PN पाटील यांच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेणार। पुण्यामध्ये झिकाचा धोका कायम। एरंडवण्यामध्ये झिकाचे 2 रुग्ण आढळल्यानं एरंडवणा आणि मुंढव्यातील 20 जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवले। आणि आता पाहणार आहोत विदर्भ सुपरफास्ट। भंडाऱ्यामध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप। दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी सुखावला। यवतमाळच्या राळेगाव तालुक्याला पावसानं झोडपलं। शेतामध्ये 2 ते 3 फूट पाणी साचल्यानं शेताला तळ्याचं स्वरूप। शासनानं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नागपूर जिल्ह्यामधील पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची मोठी वाताहत। राष्ट्रीयकृत बँकांनी या शेतकऱ्यांना NPAच्या यादीमध्ये टाकल्यानं शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमधील भ्रष्टाचार प्रकरण। माजी मंत्री सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार। न्यायालयानं निर्णय राखून ठेवला। दारू सोडवायला आलेल्या भक्ताला शिवगिरी महाराजांची मारहाण। व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्याच्या शिवगिरी संस्थान मंदिरातील व्हिडिओ असल्याची माहिती। तर दारुडा भक्त गोंधळ घालत असल्यानं मारहाण। महाराजांचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्थसंकल्पातील घोषणांचं वारकऱ्यांकडून स्वागत। वारकरी महामंडळाच्या स्थापनेबाबत घोषणा केल्यानं वारकऱ्यांनी मानले अर्थमंत्र्यांचे आभार। उद्या करण्यात येणारा धाराशिव बंद तात्पुरता स्थगित। शेतकरी बचाव कृती समितीने दिला होता धाराशिव बंदचा इशारा। हमारे 12 चित्रपटाविरोधात हिंगोलीमध्ये मुस्लिम समाजाचं आंदोलन। चित्रपटावरती बंदी घालण्याची केली मागणी। नांदेड ते पुणे 65 मिनिटांमध्ये विमानसेवेला अखेर प्रारंभ। पहिल्याच दिवशी 60 आसनी विमानामध्ये 52 प्रवाशांनी केला प्रवास।
हिंगोलीच्या ताकतोडा गावामध्ये गेल्या 5 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी उपोषण सुरू. प्रशासनानं दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांकडून हिंगोली वाशिम महामार्गावरती टायरची जाळपोळ. गणपती मंदिर आणि संत जनार्दन स्वामी मंदिरामध्ये पूजा करण्यास तसंच पुजारींना मंदिरात येण्यास भारतीय पुरातत्व विभागाकडून बंदी. आता पाहूयात उत्तर महाराष्ट्र सुपरफास्ट. शनी शिंगणापूरच्या शनी चौथऱ्यावरील दर्शन काही दिवसांसाठी बंद. नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं चौथऱ्यावरती जाऊन तेलाभिषेक आणि दर्शन करण्यास बंदी. अहमदनगरच्या कायनेटिक चौकामध्ये सकल हिंदू समाजाकडून रास्तारोको आंदोलन. राज्यामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याचा आरोप. आंदोलनामुळे नगर पुणे महामार्गावरती काही काळ वाहतूक कोंडी. संगमनेरच्या चिखली गावामध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको. दूध दरासाठी शेतकरी आक्रमक. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या बैठकीत निर्णय. हिंदुत्ववादी संघटनांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला. पुण्यामधील महापुरुषांच्या पुतळ्याच्या अवमान प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. संतप्त आंदोलकांकडून विधानसभेत कायदा पारित करण्याची मागणी. नाशिकमध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबनेविरोधात निदर्शनं. नाशिकच्या ओझरजवळ खासगी रुग्णवाहिकेची वाहनांना धडक. रुग्णवाहिकेवरती शिवसेना आमदार सुहास कांदेंचं नाव आणि फोटो. वाहन चालक मद्यधुंद असल्यानं अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप. शनी शिंगणापूरच्या शनी चौथऱ्यावरील दर्शन काही दिवसांसाठी बंद. नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं चौथऱ्यावरती जाऊन तेलाभिषेक आणि दर्शन करण्यास बंदी. नाशिक जिल्ह्यामधील गर्दीच्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी ऑनलाईन पास घ्यावा लागणार. नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आदेश. पावसाळी पर्यटन दरम्यान होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.